दिनांक 24 मार्च 2026 रोजी कोंढवा ते खडी मशीन दरम्यान रस्ता रुंदीकरण करण्याच्या कारवाईमध्ये जे 40-50 वर्षांपासून जागा मालक स्वतःच्या जागेत व्यवसाय करत आहेत त्या जागेवर अतिक्रमण विभागाने कोणताही टीडीआर मोबदला व FSI न देता केवळ नोटीस देण्याच्या कायद्याच्या चौकटीत राहून कारवाई केल्याचे भासवले आहे असे नागरिकांचे मत आलेले आहे। गेली 4 वर्ष महानगरपालिकेत नगरसेवक नव्हते तेव्हा मात्र अधिकारी मलई लाटण्यामध्ये दंग होते। महानगरपालिकेच्या निवडणुका होताच या कारवायांना वेग आल्याचे पुणे शहरात दिसून येत आहे। यामध्ये राजकीय दबाव असल्याचा संशय जागा मालकांकडून व्यक्त करण्यात आलाय। नागरिक रस्त्यासाठी जागा देण्यास तयार आहेत, परंतु महानगरपालिका त्या रस्त्यात गेलेल्या जागेचा कोणताही मोबदला द्यायला तयार नाही। या कारवाईविरुद्ध काही जागा मालक महानगरपालिकेविरुद्ध लवकरच जनहित याचिका दाखल करणार आहेत। सावरकर भवन येथे बसणारे उदय पाटील साहेब अतिक्रमण विभागाचे कर्मचारी ठराविक जागांवरच कारवाई करत आहेत। यात मोठी आर्थिक उलाढाल झाल्याची नागरिकांची खात्री झाली आहे। आपल्या समोर आहेत या दुकानाचे जे काही मालक आहेत ते मालक कालच पुणे महानगरपालिकेने जी काही कारवाई केलेली आहे त्या कारवाई संदर्भात आपण काय सांगा? यांनी 2 मार्किंग केलेत, 12 मीटर आणि 18 मीटर। ॲक्च्युली 18 मीटर जो आहे तो बांधकाम करताना सेटबॅक सोडायचा भाग आहे। 12 मीटर जे आहे पुढं आम्ही म्हणजे बाउंड्री आहे आमची, एक्झॅक्टली मार्किंग करून दिली तर आम्ही तिथपर्यंत तुम्हाला जागा द्यायला तयार आहे। आणि आमच्या जागेचा काय मोबदला येणार आहे तो आम्हाला ऑन पेपर सांगा। म्हणजे मोबदला काय देणार आहे ते सांगत नाहीत, काहीच सांगत नाही आहे, नुसती येऊन कारवाई करून गेली। किती दुकानांवर कारवाई झाली? सगळी कमीत कमी 30 दुकान आहे। 30 दुकानावर आहे। तुम्ही सोमजी पासून खडी मशीनपर्यंत नोटीस वगैरे किती दिवस झाले दिले होते? डिसेंबर महिन्यात फक्त त्याच्यात लिहिलं होतं 100 बाय 100 शेड आहे हे आहे काढून घ्या म्हणून। बाकी रोड रायडिंगची काही आम्ही 2-3 वेळा कॉर्पोरेशनमध्ये जाऊन पण आलो, काही मार्किंग करून दिलेली नाहीये, बाहेर पट्टे मारलेत फक्त घेऊन। म्हणजे मोबदला देत नाहीत काही, परंतु फक्त काय नाही, या जागेचं काय रिटर्न आहे आम्हाला, काय आहे रोड रायडिंगचं काय आहे ते काहीच सांगत नाहीये। म्हणजे रायटिंग मध्ये काही देत नाहीये, फक्त कारवाई करायची। हे तुम्हाला अन्यायकारक वाटते का? अन्यायकारक म्हणजे फक्त एक नोटीस दिली डिसेंबर महिन्यात, त्याच्यानंतर आम्ही 3-4 वेळा कॉर्पोरेशनमध्ये जाऊन आलो, तिथे काही उत्तर भेटत नाहीये। आमचं म्हणणं एकच आहे की आम्हाला आमची जागा कुठपर्यंत आहे, 12 मीटर 18 मीटर हे फायनल करा। दोन्ही बाजूनी सारखंच ॲक्वायर केलेलं आहे का? काहीच माहिती नाही। समोर तर बिल्डिंग झालेली आहे ना, झालेली आहे, त्यांनी जागा सोडलेली आहे, ह्या बाजूला जागा सोडायचं बाकी राहिलेलं 40 मीटर रोड आहे असं म्हणतात। हे आहेत नागरिक, या ठिकाणी व्यवसाय करणारे लोक आहेत। आपण पाहतोय मार्किंग करून देत नाही, कोणत्याही प्रकारचा मोबदला देत नाही रोडमध्ये जागा घेण्याची, आणि नगरपालिका कारवाई करते। एका ठिकाणी आपण इमारती उभ्या राहत आहेत, त्या इमारतींमध्ये बेकायदेशीर बांधकाम होताना दिसते, परंतु तिथं कारवाई करायला अधिकारी धजावत नाहीत, परंतु व्यवसाय करणाऱ्या लोकांना इथं त्रास दिला जातोय। काल ही जी झालेली कारवाई आहे या कारवाई संदर्भात तुम्ही काय सांगाल? सर, ही जी आहे ना, ही नगरपालिकेने जेव्हा सायकलची रेस होती त्याच्या 1 महिना अगोदर जी आम्हाला नोटीस दिली होती की 2015चा हा जो आहे ना 40 मीटरचा रस्ता आहे, तर त्या अनुषंगाने तुम्ही जे आहे ना तुमची जे दुकानं आहे ते दुकानं तुम्ही पाठीमागे घेण्यात यावे म्हणून। तर त्या पिरियडला जे आहे ना ही जी जागा ही सगळ्यांची स्वमालकीची जागा आहे, आणि ह्या जागेचं जे आहे ते जागेचे टॅक्ससुद्धा आहे जे ना नगरपालिकेमध्ये भरलेले आहे। आणि त्याच्यानंतर जे आहे त्याच्यानंतर त्यांनी हा जो रस्ता आहे हा रस्ता बनवला, आणि त्याच्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर काल हे अचानक आले आणि काहीही नोटीस न देता हे सगळ्यांचे जे पक्के जे दुकानं होते त्या दुकानावर यांनी कारवाई केली, आणि साहेबांनी आम्हाला 5 मिनिटाचीही मुदत दिली नाही की तुम्ही ही जागा खाली करा। परत त्याच्यानंतर जागा किती पाठीमागे घेण्यात यावी, काय पाठीमागे घेण्यात यावी त्याच्याबद्दलही त्यांनी काही सांगितलं नाही। त्यांचं काही ठराविक दुकानावरच कारवाई झाली आहे का? काही ठराविक दुकानावर कारवाई झाली असं म्हणण्यापेक्षा जे आहे ना आता त्यांनी जे ना त्याच्यात आम्ही काही हे बघितलं नाही की कोणत्या दुकानावर कारवाई झाली आणि कोणत्या दुकानावर कारवाई झाली नाही, पण ते साहेब जे ना काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते। त्यांनी जे ना आले धडाधडा आम्ही फेरीवाल्यांना रोडवर दुकानं घेऊन बसलेत, हे स्वतःच्या स्वमालकीची जागा आहे, आणि या जागेवर अशी कारवाई होण्यापूर्वी त्यांनी आम्हाला मुदत द्यायला पाहिजे होती ही आम्ही त्यांना विनंती केली, पण त्यांनी आमची विनंती काही मान्य केली नाही। या जागेचा काय TDR FSI मोबदला दिलाय का? काहीच TDR दिला नाही, FSI दिला नाही, मोबदला दिला नाही। प्रशासनाकडून तुमची काय मागणी असणार आहे? प्रशासनाकडनं आम्हाला एकच मागणी आहे की जे ना तुम्हाला जर जागा ताब्यात घेण्यात यावी तर आम्हाला ते पहिले नोटीस द्या, किती जागा पाठीमागे घेण्यात यावी त्याची आम्हाला ते लिगली आम्हाला माहिती द्या, त्याच्याबद्दल जे TDR FSI काय देणार आहे त्याची आम्हाला ते प्रत द्या,
त्या हिशोबाने आता आमचे जे ना आमचे तुम्ही जागा द्यायला तयार आहात. आम्ही जागा द्यायला तयार आहोत. अशा पद्धतीने जागा द्यायला हे जागा मालक तयार आहेत, परंतु कोणताही TDR, FSI किंवा मोबदला ते द्यायला तयार नाही आहेत. तर पाहूया या आपण लावलेल्या बातमीनंतर नगरपालिकेचं प्रशासन कशा पद्धतीने जागा होतंय आणि या जागा मालकांना त्यांचा न्याय मिळतो. अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. टॉप न्यूज पुणे. जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड.